प्रेमाची ताकद. एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा मात्र शांत चित्त होती. गांगरून गेलेला कृष्ण काही बोलण्याआधीच स्मित वदनाने राधा म्हणाली, "कसे आहात द्वारकाधीश?" ही राधा त्याला कान्हा कान्हा म्हणायची. तिने द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, "राधे, मी आजही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस. खूप दिवसांनी भेटतो आहोत. एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पा मारूयात." राधे, तुला सांगतो, एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती. यावर राधा म्हणाली, "खरं सांगू, मला असं काहीच होत नव्हतं. मला कधी तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून अश्रू देखील आले नाही. कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच तू होतास, त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?" श्रीकृष्णच राहिला. पुढे राधा म्हणाली, "तुला कदाचित कटू वाटेल, पण हे सत्य आहे. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधी भेटलाच नाही. तू खूप मोठा झालास. तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली. पण या प्रगतीमुळे तुझी किती अधोगती झाली. यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझं आयुष्य सुरू झालं. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास. एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण 10 बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास. कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सानिध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस. आणखी पुढे कान्हा आणि द्वारकाधीश यात काय फरक आहे ते सांगू? कान्हा असतास तर सुदाम्याच्या घरी गेला असतास. सुदाम्याला तुझ्या घरी सोळी पसरून यावं लागलं नसतं. प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे. युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही. तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस. महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस, पण तू स्वतः काय निर्णय घेतलास? तू राजा होतास ना, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस. स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास. त्याचा मार्गदर्शक बनला, ज्या अर्जुनाने तुझ्या समोर तुझे सैन्य मारून टाकले. जे सैन्य तुझी प्रजा होती ना, आणि प्रजा ही स्वतःच्या मुलाप्रमाणे असते ना. तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास. इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा, मग जा पृथ्वीवर जाऊन बघ, तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. नाही सापडणार तुला शोधून. तिथे जाशील तिथे घरात, मंदिरात, सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन. होय कान्हा, मला गीतेचे महत्व माहिती आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसंही गीतेला पूज्य मानतात, पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका नरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात. गीतेमध्ये माझा, राधेचा तर दुरूनही उल्लेख नाहीये, पण आजही लोक गीतेचा, तुझ्या महान भगवद्गीतेचा समारोप करताना राधे राधे असाच जप करतात. हीच प्रेमाची खरी ताकद. राधा कृष्ण राधा कृष्ण.